माझ्यासोबत आहेत खासदार ओमराजे निंबाळकर. दादा मला तुम्ही आज सांगा, धाराशिव मध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा आहे. ते उद्धव ठाकरे तुमच्या प्रचारासाठी सभा घ्यायचे, त्याच खरं तर तुमच्या विरोधात सभा घेतात असं म्हणावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी सैनिक आहेत, शिवसैनिक, त्यांची नाराजी मला 100% मान्य आहे. पण त्यांना मला एवढाच विश्वास द्यायचा आहे की हा जो काही निर्णय आहे तो निर्णय मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा माझ्या वैयक्तिक कुठल्या पदासाठी घेतलेला नाही. हा निर्णय मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणसासाठी घेतलेला आहे. इतकाच विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवावा आणि निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मी सुरुवात केली आहे. आपण बघितलं असेल की धाराशिव शहराच्या आठवडी बाजारासाठीचा निधी असेल, उद्यानासाठीचा जो निधी असेल, जो 2022 पर्यंत स्थगित होता, ज्याला आम्ही मान्य उच्च न्यायालयापर्यंत जाऊन भांडण करून बघितलं तरीही तो आम्हाला मिळवता आला नाही. तो निधी सत्तेच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्याच्या आठवडी बाजारासाठी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी, मासाहेब जिजाऊ उद्यानासाठी, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी मिळाला. मला वाटतंय त्यांच्यासाठी काम करणं ही सुद्धा माझी प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानं मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की अनेक शेतकरी माझ्याकडे यायचे, दादा आमच्या शेतातला ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, 22ला इस्टिमेट करायचं, 23ला करायचं, 24ला करायचं, 25ला करायचं. आम्ही सांगायचं का अरे आपण विरोधात आहेत, पुढच्या वेळेस बघू आपण. त्या शेतकऱ्याची अपेक्षा असते की शेताकडे जाणारा रस्ता त्याचा व्यवस्थित व्हावा, त्याच्यावरच्या पुलाची आवश्यकता असेल जी की ऊसाची वाहतूक करण्यासाठी लागणार आहे ती व्हावा, गावांतर्गत एखादं महत्वाचं काम व्हावं, ही त्या मतदाराची अपेक्षा आहे ना माझ्याकडनं, ती कशी नाकारून चालेल. मला वाटतंय ह्या गोष्टी करण्यासाठी मी निर्णय घेतलाय आणि माझ्या कार्यपद्धतीतनं त्या ठिकाणी ते अधोरेखित होईल. मी माझा 24 तास मधला 24 तास वेळ हा सर्वसामान्य माणसासाठी देणारा कार्यकर्ता आहे. मी कधी त्याला पक्ष विचारून, कुठल्या पार्टीचा विचारून काम केलं नाही. माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे असं समजून मी काम करत आलो. मला आपल्याला एवढं सांगायचंय की मी त्यांच्याबद्दल एक अवाक्षरही कधी काढलेलं नाही आणि काढणारही नाही. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टीला जे काही उत्तर असेल तो वेळ असेल आणि माझं काम असेल, ते माझ्या कामातनं आणि वेळेतनं आपल्याला दिसेल. तुम्ही हे जे सांगताय की मतदारसंघाच्या विकासासाठी किंवा निधी नव्हता मिळत वगैरे, लोकांची कामं करायची, ही सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर कधी चर्चा केल्या नाहीत? त्यांना हे सगळ्या अडचणी सांगितल्या नाहीत? एक लक्षात घ्या, ही तुम्ही सांगा की मला, पत्रकार म्हणून तुम्ही सांगा मला की मी विरोधी पक्षाचा खासदार होता म्हणून माझ्याकडे 30-30 कोटी रुपयाच्या ट्रान्सफॉर्मरच्या मागण्या शेतकऱ्याच्या यायच्या. बरं, ही कोण शेतकरी आहेत? त्या करमाळा बॉर्डर पासून येतात ना माझ्या ऑफिसला, इकडे बसव कल्याण बॉर्डर पासून, म्हणजे आंध्र प्रदेशच्या बॉर्डर पासून लोक इथपर्यंत येतात. वीड आहेत का? त्याला वाटत नसेल की बाबा माझ्या खासदारानं मी आता जे काम सांगितलं एवढं 250 किलोमीटर मी लांबून आलोय, माझं काम व्हावं ही अपेक्षा त्याची नसणार आहे का? आणि त्या काळात माझ्याकडे 30 कोटीचे कामं द्यायचे, तर मला जर 1 कोटी रुपये निधी मिळत असेल तर कसं करू मी? म्हणजे थोडक्यात रुमाल द्यायचा आणि त्याला म्हणायचं ह्याच्यातनं कोट शिव, कसा शिवायचा? आज त्या शेतकऱ्याला मला न्याय देता येईल, दिसेल ना तुम्हाला कामात. नाही, बरोबर आहे. पण हे तुम्ही उद्धव साहेबांना सांगितलं का की मला अशा अडचणी येतात आणि त्याच्यामुळे मला जावं लागेल? तुम्हाला तुमचा उद्देश जो आहे तो उद्देश मी काही या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही. तुमची इच्छा अशी आहे की मी साहेबांबद्दल बोलावं, मी ते बोलणार नाही. मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही, आजही बोलणार नाही, उद्याही बोलणार नाही. मी तुम्हाला इतकंच सांगतो की माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकरी असतील, युवक असतील, त्यांच्या अडचणी असतील आणि त्याच्यातनं त्यांची सोडवणूक करण्यासाठी ह्या जिल्ह्याचा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत पूर्ण देशात 3रा नंबर आहे, तो मागासलेपणाचा शिक्का पुसून काढण्यासाठी जे जे करणं मला अपेक्षित आहे ते मी प्रामाणिकपणे करेन. त्याच्यासाठी मी माझं स्वतःला कुणी मला मंत्रिपद जरी देत आलं तर तेही मी मंत्रिपद घेणार नाही. माझी प्राथमिकता ही त्या लोकांशी आहे, माझी प्राथमिकता त्यांच्या कामाशी आहे आणि मला ते सिद्ध करून दाखवणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांनी जर आता तुमच्यावर टीका केली तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही? मी तुम्हाला इतकं सांगतो की कामातनं मी उत्तर देईल. मला दुसरा एक दादा प्रश्न असा आहे
की उद्धव साहेबांनी आता एक साथ घातली की जे जे लोक सोडून गेलेले त्यांनी परत यावं, म्हणजे एक त्यांनी वाट मोकळी ठेवलेली. तुम्ही त्याच्यावर काय विचार करणार आहे भविष्यात? मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आजपर्यंत तुम्ही वृत्तवाहिन्या म्हणून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची काय कुचंबना होत असेल ह्याच्या बाबतीत सुद्धा थोडस विवेचन करणं ही अपेक्षा आहे आमची तुमच्याकडनं. बघायला पाहिजे ना तुम्ही सुद्धा. बरोबर आहे. शेवटी तुम्ही त्या पदावर बसल्याच्या नंतर येणाऱ्या लोकांचा वडा, कामाची अपेक्षा, ह्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नसेल का? त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं आमचं नैतिक जबाबदारी आहे का नाही? बरोबर आहे. ह्याचा सुद्धा विवेचन करा. मी आता बघितलं परवा की तुम्ही आमचा खासदार निधी मिळालाय आणि त्या खासदार निधी इतका मिळाला, अरे त्या निधीला मुदत किती असते? 5 वर्षाची मुदत आहे. तुम्ही त्याचं विवेचन काय करा. 2019 ते 24 मी खासदार होतो. 19 ते 24 या 5 वर्षाच्या काळात मुदतीत माझा 1 पैसा तरी खर्च करायचा शिल्लक आहे का बघा. 1 पैसा, जबाबदारीनं बोलतोय. 1 पैसा जर माझा शिल्लक असेल त्या 5 वर्षातला तर तुम्ही आज जरूर म्हणा की हे निधीचं कारण फक्त नाटक होतं म्हणून. पण जसं तुम्ही 19 ते 24 माझा खासदार निधी 100% खर्च झालाय बघताय, तसं सगळ्या खासदारांचं बघा. आणि मला तुम्ही हे कधी विचारा, 2029 ला ज्यावेळेस माझी टर्म संपणार आहे त्यावेळेस जर माझा 1 पैसाही खासदार निधी शिल्लक राहिला तर जरूर तुम्ही माझ्यावर आरोप लावा. पण मुदतीच्या आत त्याची कारण मीमांसा करणं, मुदतीच्या आत त्याचं विवेचन करणं योग्य आहे का? बर, तुम्ही मला निधीचा आकडा सांगितला 18 कोटी. 5 वर्षात मला 25 कोटी खासदार निधी मिळणार आहे. माझे 2475 बूथ आहेत. पण ही सगळी परिस्थिती त्या 2475 बूथ मधल्या लोकांना जर ह्या 25 कोटीनं 5 वर्षातल्या मिळणाऱ्या निधीनं भागलं तर एका बूथला 1 लाख रुपये मिळतात. 1 लाख रुपयात कुठलं काम त्या मतदारसंघात त्या गावात होऊ शकतंय? होत नाही. सगळ्यांसाठीच परिस्थिती ही होत नाही. मी भोगलोय ना साहेब, 19 ते 24 पण भोगलोय, 24 ते आता पुढचं अजून 2 वर्ष भोगतोय. केवळ मी विरोधी पक्षात आहे म्हणून माझ्या लोकांनी किती त्रास सहन करायचा? त्याला पण मर्यादा आहे ना. पण तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून तुम्हाला कमी निधी दिला जातो असं तुमचं म्हणणं आहे? म्हणणं नाही. तुम्ही त्याचा अभ्यास करा की. मग हे ज्यांनी दिलं नाही त्यांच्या बरोबरच तुम्ही गेलाय. मग माझं तीच म्हणणं आहे ना, मग ते दिसायला ना निधी मिळालेला. तुम्ही आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत मान्य हायकोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला निधी मिळू शकत नसेल तर काय शिल्लक राहते सांगा आम्हाला. तुम्ही सांगा काय पर्याय राहू शकतो शिल्लक. पण हे सरकार तुम्ही त्याचं कारण तुम्ही करा ना की हे काय होत आहे असं. ही वस्तुस्थिती आहे का नाही ती बी सांगा. आम्ही नुसतं म्हणतोय ही वस्तुस्थिती आहे, बघा ना तुम्ही ती. जर ही वस्तुस्थिती नसेल तर तुम्ही मग मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे. कागदावरचा आकडा काढा तुम्ही सगळा. विकास निधीसाठी जर पक्षांतर करायचं असेल तर उद्या जर वेगळ्या सरकार कुठलं स्थापन झालं त्यांच्याकडे जायचं का? मी तुम्हाला इतकं सांगतो की आज जे काही चाललंय, आम्ही आजपर्यंत प्रामाणिकच होतो ना. आजपर्यंत आम्ही सगळे निष्ठावंतच होतो. मग आम्हाला जे अपयश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत का आलं ह्याचंही उत्तर तुम्ही मला द्या ना. काय नेमकं कारण होतं आम्हाला मत न टाकण्यामागचं? लोकांना विचारलं उपलब्ध आहेत का आहेत, आमच्यासाठी काम करतायत का करतायत, लोकसभेत आमचे प्रश्न मांडतायत का मांडतायत. मग सगळंच करतोय तरी सुद्धा आमच्या लोकांचा 3ऱ्या नंबरला जाऊन दारुण पराभव होत असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर मी नेमकं काय शोधावं आणि काय म्हणावं त्याला? तुम्ही काय बघताय? मी बघितलं ना, लोकांचं म्हणणं आहे की सत्तेत गेल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाहीत. आणि वस्तुस्थिती आहे ना, धाराशिव शहरातल्या लोकांच्या रस्त्याचे पैसे मंजूर होऊन सुद्धा केवळ सत्तेचा वापर करून त्यांचे रस्ते अडवले गेले ही वस्तुस्थिती आहे ना. आणि ह्या कारणामुळं सोमनाथ आप्पा गुरव जो माणूस 24 तास लोकांसाठी उपलब्ध होता त्या माणसाचा 3ऱ्या नंबरला जाऊन पराभव झाला हे बघितलंय ना तुम्ही. मी ह्याच्यावर इतकंच म्हणेन की प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर, सगळ्या गोष्टी वापरल्याच्या नंतर कलियुगात जर मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सुद्धा न्याय मिळू शकत नसेल तर मला वाटतंय माझ्या कुठल्याही कारण मीमांसेला किंवा माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही असं मी मानतो. आणि या कलियुगामध्ये जशाच तसं कृष्णनीती वापरणं गरजेचं आहे, ती वापरली. आता तुमच्याकडे खरं तर खूप चांगल्या येणार सगळे महाराष्ट्राचे लोक बघतात एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून. मला तुम्ही एक प्रामाणिक सांगा की न्याय मिळवण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी सत्तेतच जावं लागणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? नेता येणाऱ्या भविष्यकाळात दिसेल ना आपल्याला, दिसेल ना, दिसतंय ना, तुम्ही एक दिसतंय ना, दिसेल.
बरं, एक शेवटचा प्रश्न दादा की मनोज जरांगे पाटलांनी त्यांनी सांगितले की जे 6 खासदार गेलेले आहेत तर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मग राजीनामा द्यावा आणि परत लोकांच्या समोर जाऊन निवडून यावं. मी तुम्हाला एकच सांगतो की ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या कामातनं देईन. आणि आपल्या माहितीसाठी मला आपल्याला सांगायचंय की 2019ला मी पहिल्यांदा निवडून आलो. त्याही वेळेस माझ्यावर अशी टीका करण्यात आली की फक्त मोदींमुळे तुम्ही निवडून आले. मी 19 ते 24 माझ्या मतदारसंघामध्ये काम केलं. त्या कामाच्या आधारे ज्यावेळेस मी लोकांच्या समोर गेलो त्यावेळेस मी त्यांना आवाहन केलं की मी 19ला 1,29,000 मतांनी निवडून आलो होतो. जर तुम्हाला वाटत असेल की ओमराजेची गरज आहे खासदार म्हणून, ओमराजेचं खासदार म्हणून काम चांगलं आहे, तर मला त्याच्यापेक्षा 1 मत जास्त टाका असं मी आवाहन केलं होतं. लोकांनी म्हणला 3,29,846 एवढं मताधिक्य दिलं. आज सुद्धा माझ्याबद्दल काय बोललं जातं हे बघत बसण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना जर ओमराजे खासदार म्हणून योग्य वाटत असेल, त्याचं काम योग्य वाटत असेल, तर निश्चितपणे लोक 2029ला मतातनं त्या ठिकाणी दाखवून देतील. त्यांच्यावर जी टीका होती त्या टीकेला ते उत्तर कामातून देणार असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन सुजित शिंदेचा ज्ञानेश्वर पतंगे, धाराशिव.